नमस्कार, मी समता बनसोडे. मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज चॅनल इथून आज आपण भेटणार आहोत श्री डेव्हलपर्स या कंपनीचे चेअरपर्सन मिस्टर संतोष यांच्याशी. स्वागत आहे आपलं या चॅनलवरती. नमस्कार साहेब. संतोष सर, आपण आपल्या दर्शकांना सांगू शकता की आपली श्री डेव्हलपर्स कंपनी आहे, तर ह्या कंपनीची जी स्थापना आहे ती केव्हा झाली हे आपल्या दर्शकांना सांगू शकता? कंपनीची स्थापना जशी बघितली गेली तर 2001मध्ये झाली. पण आपण जेव्हा काम सुरू केलं आपलं, तेव्हा आपल्यापुढे असं काहीच नव्हतं की आपण चालू करू शकतो किंवा नाही चालू करू शकत, पैसे आहेत नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि संबंध विचार केल्यानंतर मग असं ठरवलं की आपण पहिल्यांदा काहीतरी एजंटचं काम करावं, काहीतरी जमीन विकावी, नंतर मग आपल्याला पैसे येतील, काहीतरी आपल्याला त्याचा सपोर्ट मिळेल, मग आपण पुढे जाऊ असा आपण विचार करत होतो. पण अनफॉर्च्युनेटली असं काही झालं नाही. आणि पहिल्यांदा एक डील एक कर्जतला होतो, कर्जतला एक छोटंसं जमिनीचं एक डील झालं आणि त्या डीलमध्ये आपल्याला चांगले पैसे मिळाले. आणि मग त्याच्यातनं मग आपण डेव्हलपमेंट हा एक बिझनेस चालू केला. मग त्याच्यातनं हळूहळू कळायला लागलं की आपल्याला लोकांना काय हवं आहे, लोकांना जमीन घेताना किती प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. लोक आज मार्केटला जेव्हा जातात तेव्हा त्यांना कळतं की आपल्याला एक एक एकर जमीन ॲग्रिकल्चर लँड जर विकत घ्यायची असेल तर त्यांना काय त्याच्यामध्ये कष्ट करावं लागतात. तिथले शेतकरी असतात ते लोक किती त्यांना त्रास देतात, काय काय करतात, किती त्यांना सातबाऱ्या उतारे फिरवतात, टोकन घेतात, पैसे देत नाहीत. हे सगळे प्रॉब्लेम्स त्या एक वर्षामध्ये मला समजले. आणि त्याच्यानंतर मग असं ठरवलं आलं की आपण जमीन स्वतः विकत घ्यायची, ती सगळं डेव्हलप करायची आणि मग ती लोकांना विकायची. पण त्या किमतीमध्ये, ज्या किमतीमध्ये आपण घेतली आहे त्याच्यापेक्षा एक 10 रुपये जास्त ठेवून ती किमतीने विकायची. आणि आपण ती विकायला सुरू केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं एक हे मिळालं. आणि त्याच्यानंतर मग आपण डेव्हलपमेंट हा बिझनेस आपला सुरू केला. आपल्याला जे आहे या कंपनीला जे आहेत एकूण 11 वर्ष कंप्लीट झालेले आहे, तर आपल्या बिझनेस जर्नीबद्दल आपल्या दर्शकांना तुम्ही काही सांगू शकता काय? जरूर, नक्की सांगेन ना. बिझनेस जर्नी बघितलं तर खूपच म्हणजे त्याच्यामध्ये अनुभव बघितले तर एक एक क्लायंटचा अनुभव, एक 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 गोष्टींसाठी आपल्याला खूप मेहनत करावं लागली. त्या गोष्टींसाठी जमीन विकत घेताना किती काय काय करावं लागले, कसे नाही. पहिल्यांदा मी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केली तेव्हा इथून कर्जतला जायचं, कर्जतला जमीन विकत घ्यायची, तर इथून पहिल्यांदा बसनी जायचो. बसनी जाऊन नंतर मग ती जमीन विकत घ्यायची, ते शेतकऱ्यांना भेटायचं. मग त्यांची काय, ते शेतकरी मग ते एजंट असायचे त्याच्यामध्ये. मग एजंट हॉटेलमध्ये भेटणार, मग कुठेतरी ते चौकमध्ये बसणार, आम्ही तिथे वडापाव भजीपाव खायचे. मग ते म्हणणार नाही ही जमीन आहे, तुम्हाला साहेब यावं लागेल गाडीतनं. मग त्या बसमधनं जायचं, मग त्यांची गाडी असायची, मग त्या गाडीवरती डबल सीट बसायचं, मग ते जायचं, मग ती जमीन घ्यायची आणि मग बघायची, हो हो बरोबर आहे बरोबर आहे. पण पैसे द्यायचे कोणाला? ठीक आहे, एजंट म्हणतो की ही जमीन आहे माझी, तो म्हणतो माझी जमीन आहे, शेतकरी म्हणतो माझी जमीन आहे, मग जमीन कोणाची? मग ते शेतकऱ्याला भेटायचं. मग शेतकरी म्हणायचं नाही मला 10,000 रुपये आत्ता द्या. 10,000 रुपये जरी दिले तरी पण ते काय जमीन काय मिळायची नाही. मग कशी तरी करून ती जमीन विकत घेतली, केलं आणि मग ती डेव्हलप केली. मी डेव्हलप केली, तिथे चांगलं व्यवस्थित त्याला कंपाऊंड टाकलं, फेन्सिंग टाकलं आणि त्याची प्रोसेस व्यवस्थित क्लिअरन्स केले. कोणाकोणा याच्यामध्ये 32 ग असतं, कुळ कायदा असतो, तो सगळा आपण काढला. मग त्यासाठी लागणारे एफर्ट्स होते. मग कोणाला भेटायचं असतं, तहसीलदाराला भेटायचं असतं, तालुका ग्रामपंचायतला भेटायचं असतं. मग ते सगळी मेहनत केली आणि मग त्याच्यातनं ती जमीन केली. आणि मग एका पार्टीला आपण ती जमीन पूर्णच्या पूर्ण एक एकर करून आपण ती 10 एकर जमीन होती, सगळ्यांना फार्म हाऊस करून एक 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 एकर विकली ती जागा. आणि त्याच्यातनं आले पैसे. आणि मग पुढे पुढे जशी जशी डेव्हलपमेंट होत गेली तसं असं मग कन्सल्टन्सी सुरू केली की नाही मग आपल्याला आता काहीतरी नवीन करायचं आहे. मग मध्यंतरी मग असं ठरवलं की नाही आपल्याला आता डेव्हलपमेंटमध्येच पुढे जायचं जर असेल तर आपल्याला अजून काहीतरी करायचं नवीन. मग आपण रिडेव्हलपमेंटमध्ये आलो. मग रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स कसे असतात की जुन्या बिल्डिंग्स पाडायच्या, हा कन्सेप्ट खूप नवीन आहे. म्हणजे ऐकताना खूप छान वाटतो, पण तो जेव्हा रिॲलिटी आपण जेव्हा ते बघायला जातो तेव्हा तिथल्या लोक जे असतात राहणारे मेन, त्यांचं घर तोडायचं आहे. राहणारं घर हे तोडून त्यांना नवीन घर द्यायचं आहे. मग नवीन घर देत असताना त्यांना जे घर तुटल्यानंतरचं जे दुःख आहे आणि त्यांना मिळणारं नवीन घर हे देऊ शकतो का नाही देऊ शकत, ह्या मधला जो आहे ना तो नाही मधला जो गॅप आहे ना
तो महत्त्वाचा आहे. त्यांना त्या गॅपमध्ये सांभाळणं खूप गरजेचं आहे. आणि तिथे आपले जे आता येणारे मारवाडी, त्याच्यानंतर हे गुजराती लोक, हे लोक काय करतात की पैसे देऊन विकत घेतात पण करत काहीच नाहीत. अशा कित्येक बिल्डिंग आत्ता आजपर्यंत आहेत की त्यांनी सांगितलं की मी रेंट देतो, मी तुम्हाला एवढा वाढीव एरिया देतो, एवढं हे देतो. अरे पण तिथे FSI जर शिल्लक नसेल तर तुम्ही काय देऊ शकतात लोकांना? अगदी म्हणजे आश्वासन देऊन सोडून टाक. आश्वासनं द्यायचे आणि मग हे काय असं लक्षात यायला लागलं एक एक जेव्हा हे पावलं उचलत गेलो तेव्हा. आणि मग जेव्हा पहिल्यांदा माझी एक कांदिवलीतली बिल्डिंग होती त्याला असं लक्षात आलं की त्या बिल्डिंगमध्ये सोसायटीचे मेंबर्स 11च होते. आणि 11 मेंबरपैकी एक मेंबर असा होता की तो म्हणायचा की नाही माझा लास्ट फ्लोअर आहे तर मला लास्ट फ्लोअर पाहिजे नाही, मला 6वा फ्लोअर पाहिजे आहे. पण माझा फ्लोअर जो आहे तो माझा एवढा स्क्वेअर फीट आहे, मग तुम्ही मला वाढीव किती देणार? बरं ठीक आहे, वाढीव जर आपण दिलं पण तो FSI बसत नव्हता, मग आपण ते काम घेतलं नाही. मग त्यांना आपण जे कमिटमेंट केलं होतं त्या कमिटमेंटप्रमाणे होत नव्हतं. पण कुठला तरी एखादा गुजराती आला, त्यांनी सांगितलं नाही आम्ही एवढे पैसे देतो, तुम्ही आम्हाला द्या. त्यांनी दिलं त्यांना. तुम्ही म्हणजे कोणाला रॉंग कमिटमेंट कोणालाच कधी केलं नाही. आजपर्यंत आपण रॉंग कमिटमेंट करून कोणालाही नाही काम मिळालं तरी चालेल. आपण आपल्या जागी सुखी आहोत, ते त्यांच्या जागी सुखी आहेत. तुमची बिल्डिंग डेव्हलप झाली, आम्हाला आनंद आहे त्याच्यामध्ये. पण मी चुकीचं काम करून कुठेही जाणार नाही. जिथे ती बिल्डिंगच होणार नसेल तर आपण तिथे जाऊन करायचं काय? कारण त्यांना पण मिळणार नाही आणि मला पण मिळणार नाही. त्यांना पण व्यवस्थित फ्लॅट मिळणार नाही आणि मला पण व्यवस्थित फ्लॅट मिळणार, त्याच्यापेक्षा नाही करायचं. आणि असं करून करून मग शेवटी एखाद बिल्डिंग मिळाली कुठून तरी, मग ती डेव्हलप केली, व्यवस्थित पाडली, लोकांना शिफ्टिंग केलं, सगळं काही केलं. आणि ते करत असताना सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आणि मग बिल्डिंग डेव्हलप केली आपण ती आणि सक्सेसफुल झालो. बिल्डिंग जशी डेव्हलपमेंट झाली मग त्याच्यानंतर ठरवलं की नाही आपल्याला नुसतं बिल्डिंग डेव्हलपमेंट करून चालणार नाही, आपल्याला अजून काहीतरी हवं आहे. मग काही लोकांच्या अशा होत्या की त्यांना वाटायला लागलं की नाही आपली बिल्डिंग लिकेज होती आहे, कुठेतरी काहीतरी होतं आहे. असं करत असताना त्या ह्याच्यातनं मग आपण एक नवीन कंपनी स्थापन केली, ती म्हणजे आहे ती श्री कन्स्ट्रक्शन्स. मग तिथे आपण फक्त ओन्ली वॉटरप्रूफिंग, त्याच्यामध्ये दुसरं काहीही इन्व्हॉल्व केलं नाही. आपण स्पेशालिस्ट आहोत वॉटरप्रूफिंगमध्ये. आणि कुठलेही डॉक्टर फिक्सेड्स वगैरे आपण मटेरियल वापरत नाही, आपण कुठलंही कोणाचं मटेरियल यूज करत नाही. आपल्याकडे एक सुंदरम म्हणून कंपनी आहे, दॅट इज अ मेक ऑफ जर्मन मेड. आपलं मटेरियल सगळं जर्मनहून येतं आणि वी एक्सपोर्ट द मटेरियल फॉर दॅट. अँड वी त्या मटेरियलमध्ये आपण प्रत्येक कंटेनर म्हणजे प्रत्येक कंटेन म्हणजे वाळूमध्ये वाळू कुठली असली पाहिजे. लोक वाळू काहीतरी यूज करतात, आपण गुजरात वाळूच यूज करतो. गुजरात वाळू जर मिळत नसेल आपल्याला तर आपण ती गोण्याने विकत घेऊन येतो. मग आपल्या रेटमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करत नाही. डॉक्टर फिक्सेड आपल्याला जर जास्त रेट येत असेल पण आपण त्यांना जो रेट देतो, डॉक्टर फिक्सेड 24 रुपये पर स्क्वेअर फीट रेट येतं, आपण 18 रुपये पर स्क्वेअर फीट देतो. या फरकामध्ये आहे. पण तो 5 वर्षाची गॅरंटी देतो, मी 10 वर्षाची गॅरंटी देतो. म्हणजे तुम्ही क्वालिटी मेंटेन करा. क्वालिटी मेंटेन आहे, क्वालिटीमध्ये रेट मेंटेन आहेत, सगळं मेंटेन करून नंतर मग आपण ती देतो. वाळूमध्ये आपण काय वाळू मिक्स करतो, काय आपण सिमेंट मिक्स करतो, कुठलं सिमेंट मिक्स करतो आहे, कुठलं केमिकल मिक्स करतो आहे, कुठलं पॉलिमर मिक्स करतो आहे, हे स्वतः उभं राहून आपण काम करून घेतो. आणि असं करून मग आज ती बिल्डिंग्स जवळजवळ एक 16 ते 17 बिल्डिंग्स अशा आहेत की आपण त्या सक्सेसफुली वॉटरप्रूफिंग त्यांचे थांबवलेत. आणि आज एकही बिल्डिंगची आजपर्यंत कोणती कंप्लेंट आली नाही आहे की हां श्री डेव्हलपर्सनी ही बिल्डिंग डेव्हलप म्हणजे ही बिल्डिंग त्यांनी केली आहे आणि ह्याच्यामध्ये हा लिकेजचा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे, तो कधीच झाला असा नाहीच झाला आजपर्यंत. इव्हन ते लोक येऊन सांगतात सर लिकेज नाही आहे, आता काहीतरी कुठून तरी काहीतरी होण्यासाठी काहीतरी काढा काम, अशी काहीतरी एखादं काम निघतं. पण माझी बिल्डिंग स्वतःहून कधी पडत नाही आणि लिकेज होत नाही. आणि मग त्याच्यानंतर काही लोकांचे असे आले की चला बाबा आता हे सगळं आहे, मग कोणी म्हणालं की नाही आपल्याला इंटिरियरमध्ये पण आहे इंटरेस्ट सर. मग आपण एक छोटीशी एक फॅक्टरी विकत घेतली, स्वतःची जागा आपण विकत घेतली आणि त्या जागेमध्ये 1001 स्क्वेअर फीट जागा आहे आपली. आणि त्या जागेमध्ये मग आपण आपली स्वतःचं फर्निचर मेकिंग सुरू केलं. त्या फर्निचर मेकिंगमध्ये म्हणजे आपण जे लोक मटेरियल यूज करतात किंवा आता आजकाल बरेच आलेत मार्केटमध्ये NDF वगैरे यूज करतात, आपण NDF मटेरियल यूज करत नाही. क्वालिटी मेंटेन केली आहे की जेणेकरून आपलं मरीन प्लाय, सनमायकाज आपले व्यवस्थित, त्याच्यानंतर आपली क्वालिटी मेंटेन. आणि असं करून आपण ती आज इंटेरियरमध्ये पण आहोत. म्हणजे आपण इंटिरियरमध्येही आहोत. इंटेरियर सुरू करून 1 वर्ष झालं आणि आपण आता इंटेरियरमध्ये पण सक्सेसफुली आपण पुढे आहोत. श्री डेव्हलपर्स या कंपनीची स्पेशालिटी काय आहे हे आपल्या दर्शकांना आपण सांगू शकता? विश्वास असू शकतो
लोकांचा आहे विश्वास आणि माझ्यावरती. कारण ही कंपनी उभारत असताना प्रत्येकाच्या घरी जाऊन पर्सनली जाऊन त्यांच्याशी भेटून त्यांचे संबंध म्हणजे त्यांचे काही एखादा पार्ट असेल, एखाद्या आता दिवाळी आली आहे, त्यांना 10,000ची गरज आहे आणि त्यांच्याकडे पैसे नाहीत आज, आपण ते पण केलेलं आहे. त्या लोकांना तुम्ही खूप चांगलं कार्य केलेलं आहे. 10,000 रुपये देऊन आलोय. ते लोक जेवढे आज आपल्याकडे आहेत ना, हे सगळा आपला एक एक काय म्हणतात परिवार आहे एक. आणि या परिवारामध्ये कमीत कमी एक 3 ते 4 हजार लोक आहेत, की त्याच्यामध्ये हे सगळे माझा परिवार आहे. आणि तो परिवार फक्त विश्वासावरती आहे. म्हणजे एक विश्वास, आणि त्या परिवाराला माहिती आहे की नाही, आपल्याला संतोषनी दिलेलं काम हे एकदम व्यवस्थित आहे आणि तो दिलेलं हे काम आपल्याला आपल्या मार्केट रेटपेक्षा कमी पण आहे आणि दिलेली क्वालिटी ही मेंटेन आहे. तर श्री डेव्हलपर्स जे आहे विश्वास नावाने ओळखलं जातं. 100%. ओके सर, आज आपण इतके यशस्वी आहात, तर आपल्या सक्सेसचा मंत्र आहे हे आपण आपल्या दर्शकांना सांगू शकता काय? सक्सेसचा मंत्र, माझ्या सक्सेसचा मंत्र माझा स्वतःचा क्लायंट. हाच हा माझा सक्सेसचा सर्वात मोठा मंत्र आहे. मी सक्सेस झालो माझ्या क्लायंटमुळे. आज जर माझ्या क्लायंटने मला साथ दिली नसती, माझ्यावरती विश्वास हा ठेवला नसता, तर मला नाही वाटत मी इथपर्यंत सक्सेसफुल झालो असतो. कारण एकट्या माणसाचं खायचं काम नाही आहे. मी एकटाच माणूस नाही आहे या जगामध्ये की मी पुढे जाऊ शकतो. मी जर एकट्याने ठरवलं की मी टाटा बिर्ला होईन तर नाही होऊ शकत. त्याच्या मागे लागणारे इंजिनियर्स, त्याच्या मागे लागणारा माझा स्टाफ, त्याच्या मागे लागणारा माझा मेन म्हणजे क्लायंट. हा माझा मेन क्लायंट, हा माझ्यावरती जो विश्वास ठेवला, तो माझा सक्सेसचा सर्वात मोठा गुरुमंत्र आहे. की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला म्हणून मी आज इथपर्यंत आहे. सर, आज आपण इतके यशस्वी आहात, तर प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. तर मी जाणू शकते किंवा आपले दर्शक जाणू शकतात की ती स्त्री कोणती आहे, हे आपण आपल्या दर्शकांना सांगू शकता? तसं बघितलं तर 2001 पासून मी जेव्हा माझा बिझनेस स्टार्ट केला तेव्हा स्त्री नव्हती. आणि दुसरी गोष्ट अशी की आहे, बरोबर आहे, तो मंत्र बरोबर आहे की स्त्री ही माणसाच्या पुरुषाच्या सक्सेसफुलच्या मागे असते. पण लग्न झाल्यानंतर जी मला सक्सेस मिळाली ती आज म्हणजे मी त्या ह्याला म्हणजे अजून एक जोड मिळाली, त्याला म्हणतात जोड. की खरंच बिझनेसला एक काहीतरी पाहिजेल माणसाला, की त्याची जोड लागेल. आणि जोडीशिवाय बिझनेस होत नाही, जोड पाहिजेलच तुम्हाला. आणि ती जोड म्हणजे माझी बायको. नमस्कार मॅडम, आज आपण आपल्या दर्शकांना इंट्रोड्यूस करू शकता? काय इंट्रोड्यूस करू माझं? आपलं नाव. माझं नाव मिसेस सई संतोष महाचेत. तर आपले जे आहेत संतोष सर आहेत, तर ह्यांची स्पेशालिटी आपण आपल्या दर्शकांना सांगू शकता? त्यांना जेवण बनवायला फार आवडतं. त्यांना मी किचनमध्ये लुडबुड केलेलं आवडत नाही. जेव्हा ते किचनमध्ये असतात तेव्हा मी किचन नसते. अगदी मी किचनमध्ये असते तर ते तेव्हा असतात. अगदी तुम्हाला हेल्पफुल आहेत तुमचे हजबंड. एकदम हे. सर, आपले फ्युचर प्लॅन्स काय आहेत हे आपण दर्शकांना सांगू शकता? फ्युचर प्लॅन्स, याच बिझनेसला अजून पुढे घेऊन जायचं. मला टाटा बिर्ला नाही बनायचं आणि मला रिलायन्स पण नाही बनायचं, धीरूभाई अंबानी पण नाही बनायचं. पण मला एक चांगला मराठी असून आपल्या मराठी लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा. लोकांना एक चांगलं घर, खोली नाही, फ्लॅट नाही आणि द्यायचंच नाही. म्हणजे मला असं काही द्यायचं नाही. मला एक चांगलं घर, की आपल्या ज्यांना घर पण येऊ शकतं, की घरामध्ये ते राहू शकतात आणि त्यांना सुखाने राहू शकतात. बरोबर, एकदम बरोबर बोलले, सुखाने राहू शकतात. असं एक प्लॅन बनवला आहे, फ्युचर प्लॅन, की त्याच्यामध्ये आपण सक्सेसफुल जरी नाही झालो तरी पण आपण ह्याच्यामध्ये होणार हे नक्की. कारण त्याच्यामध्ये आपण विचार करताना आपण पहिले क्लायंटचा विचार करतो, आपला स्वतःचा न करता. पैसे एक पार्ट आहेच, पण तरी पण ह्या सक्सेस पुढे क्लायंट हा आहेतच. क्लायंटचा पहिला जर विचार आपण केला तर सक्सेस आपल्या मागे पळणार हे नक्कीच. आपल्याला कुठे पळायची गरज पडणार नाही. सक्सेस आपल्या ऑफिसपर्यंत येऊन ठेपणार आणि आपण सक्सेसफुलीच होणार. हा निश्चयात्मक भूमिका आहे माझी. तर संतोष साहेबांना 2 शब्दात व्यक्त करू शकता काय? संतोष साहेबांना 2 शब्दात व्यक्त करायचं म्हणजे हा जो पूर्ण प्रवास आहे लहानपणापासून ते आत्ताच्या या बिझनेसपर्यंत, हा एका 2 शब्दात नाही व्यक्त करू शकत आपण. पण
थोडंफार मी करू शकतो की अतिशय कष्टातनं 1 रुपया पण खिशातनं नसताना देखील हा बिझनेस उभा केला आहे. आणि सर्व लोकांना असं एकच आहे की म्हणतात ना, कष्ट केल्याशिवाय फळ नाही. तर थोडेसे कष्ट आहेतच. स्वतःला थोडंसं झुकून घ्यावं लागतं. कधी-कधी थोडंसं नम्र व्हायला लागतं. नम्रता आपल्याला खूप काही शिकवते. नम्र जर असू आपण, तर आपण जगामध्ये सर्व प्रकारचे कामं करू शकतो आणि होऊ पण शकतात आणि करू पण शकतो. फक्त नम्रता हीच आपल्याला सर्वात जास्त काही शिकून जाते आणि ती नम्रता थोडीफार शिकलो आणि आज त्याच्यामुळे एक सक्सेसफुली बिझनेसमॅन होऊ शकलो, की जेणेकरून एक चांगला प्रोजेक्ट, एक चांगला कन्सल्टंट, एक चांगला पती, एक चांगला एक सर, म्हणजे मी तर आमच्या स्टाफसाठी सर म्हणा, ह्यांच्यासाठी संबंध होऊ शकलो तर फक्त एक सक्सेसफुली एक नम्रतामुळेच. आणि तसं म्हटलं तर 2 शब्दात काय सांगू शकत नाही, पण इथपर्यंत सांगून मी माझं हे करतो की लहानपणापासून एक आपलं स्वतःचं अस्तित्व तयार केलं. एक स्वतःची एक काय म्हणतात त्याला, की ह्याच्या पुढे जायचं नाही आणि ह्याच्या पुढे जाऊन काम करायचं नाही आपल्याला. कुठला एखादा व्यक्ती आला की नाही बाबा तुला मी एक 200 रुपये देतो पण तू माझं हे काम कर, तर नाही करणार मी. की 200 रुपये मिळतात म्हणून मी माझा टाइम त्याच्यासाठी वेस्ट करायचा. पैसे कमवणं हा एम नाही आहे. तुम्ही कधी पैशासाठी महत्त्व दिलंच नाही. नाही, पैसे मिळवलेच नाहीत मी कधी. आज पण नाही पैसे मिळवत. आज पण माझी जी चाल आहे ती गोगलगायच आहे आणि मी गोगलगायप्रमाणेच चाललो आहे. गोगलगायच आहे आणि मला गोगलगायच राहायचं. मला अजिबात ससा बनायचं नाही आहे आणि अजिबात मला कासव पण नाही बनायचं. मला गोगलगायच राहायचं. एकदम निवांत, हळू, व्यवस्थित जायचं आहे की जेणेकरून माझे स्वप्न मला स्वतःला साकार करायचे आहेत. ते साकार करत असताना तुम्हाला हळूहळूच पुढे पावलं टाकावं लागतील. कारण कलियुग आहे. जग अतिशय वाईट आहे. जागोजागी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लोक बसलेले आहेत. काही लोक पैसे घेऊन बसलेत, काही लोक काम घेऊन बसलेत, काही लोक कॉम्पिटिशनला उतरलेत. त्यांना त्यांचं करू देत. माझं मी काय करायचं ते ठरवलं आहे. माझी फ्रेमवर्क आहे ती ठरवली आहे. त्याच्यावरती जाऊन कधीही काम करत नाही मी आणि ते न करत आहे म्हणून आज सक्सेसफुली आहे. तर आपण आपल्या मराठी बांधवांना एक छोटासा काय निरोप देऊ शकता? मराठी बांधवांना काय निरोप देऊ शकतात? मराठी बांधवांना काय सांगू आता? आपले मराठी बांधव बघितले तर प्रत्येक कामामध्ये थोडेसे स्लो आहेत, पण सगळेजण सक्सेसफुली आहेत. मी तर सांगतो की आपला मराठी माणूस खरंच सक्सेसफुली आहे. जर त्यांनी थोडासा जर आपल्या आतल्या 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 मनाकडे न बघता आत्मारामाकडे जर बघितलं ना त्यांनी, आपल्या हृदयाकडे, हृदयाचे ठोके कसे पडतात त्याप्रमाणे जर त्यांनी बघितलं ना, तर मराठी माणूस हा अंतरातनं सक्सेसफुली आहे. फक्त त्याला घालवणारा कोण आहे हे त्यांनी जर त्याला ओळखलं तर तो सर्वात जास्त सक्सेसफुल पर्सन होऊ शकतो. अगदी बरोबर. तर आपण जे आपल्या चॅनलला इतका वेळ दिला, आपलं चॅनल जे आपलं आभारी आहे. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.